आधीच सांगते, हा व्लॉग आहे ना तो वेडनेसडेचा आहे आणि मार्गशीर्ष सुरू झालेला आहे. तर आज गुरुवारी व्लॉग येतोय, पण त्याआधी हे पहा. सकाळचे वाजलेले 7 आणि आता माझे नूडल्स झालेले आहेत तयार घरी. सकाळचा ना हा विचित्र असा अवतार आहे, प्लीज इग्नोर करा. आणि स्वच्या टिफिनसाठी ना मी आज व्हेजवाले नूडल्स बनवले होते. स्कूलमध्ये ना कॅन्टीन आहे ना, कॅन्टीनमधून मुलं नूडल्स मंचुरियन काय ना काय आणत असतात. तर मग विचार केला की आज ह्याच्या टिफिनसाठी असं अधिमध्ये देतच असते मी, तर नूडल्स बनवलेले आहेत. तर टिफिन वगैरे पॅक करून त्याला दिला. त्याच्यानंतर ना मी ही एक छोटीशी रेसिपी आहे कोळंबी मसाल्याची, ती शेअर करते. तेल घेतले आणि त्याच्यामध्ये ना 1-1.5 चमचा मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरांची वाटण टाकलेलं आहे. बेसिकवाले मसाले म्हणजे हळद, धने पावडर आणि लाल तिखट हे मिक्स करून घेतले तेलामध्ये. आणि हे बघा, ही कोळंबी आहे ना, त्याची पुढचं टोक आणि खालची जे सुतं आहेत ना ती काढलेले आहेत. मधला धागासुद्धा थोडासा म्हणजे कट करून काढलेला आहे. आणि ते अशीच कोळंबी कवची सहित म्हणजे साली सकटच असतात ना, ती टाकून घेतले. थोडं पाणी टाकलं आहे, 1 चमचा आगळ टाकलेला आहे आणि शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, अर्धा-1 कपपर्यंत. आणि आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं मस्तपैकी बारीक गॅसवरती वाफवून घेणार. आणि इथे बघा कोळंबी मसाला तयार झालेला, एकदम चुटकीसरशी तयार होतो. वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि एकदम खायला टेस्टी लागतो, भारी एकदम. त्यासोबत ना सुरमईला ना मी मसाले लावून आलं लसूण पेस्ट लावून ही मॅरिनेट करून ठेवलेली आहे. आणि एवढ्या सर्व कामांमधून मी स्वतःसाठी सुद्धा वेळ काढते. आवळा ज्यूस रेडी करते आणि तो घेऊन टाकते. आता इथे मी तयारी करते कोळंबी बिर्याणी बनवायची आणि सुरमईचं सार बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी बेडगी मिरची, धने वगैरे भिजत ठेवले होतं. आणि इथे कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण मिरच्यांची पेस्टमध्ये एकदम झटपट अशी मी बिर्याणी बनवणार आहे. साईडला मी सुरमईचं सार आहे ना त्याचं वाटणसुद्धा मी फ्राय करून घेते तेलामध्ये. आणि ह्याची रेसिपी फुलवाली माझ्या यूट्यूब चॅनलला मी अपलोड केलेलीच आहे, तर तुम्ही चेक करू शकता. सुरमईचा पुढचा भाग आणि डोक्याकडचा भाग वगैरे ह्याचा सार करून घेतलेला आहे. साईडला कढईमध्ये बेसिकवाले मसाले आहेत ते टाकून घेतलेत आणि पुन्हा मिक्स करून घेतले. थोडीशीच कोळंबी आहे आणि अगदी थोडासा टिफिनसाठीच मी बनवणार आहे राईस. लिंबू पिळून घेतले अर्धा. आता वरतून चवीनुसार मीठ टाकून घेणार आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. ही आहे ना एकदम झटपट अशी बिर्याणी होते. कोळंबी खायलासुद्धा मस्त लागते. वरतून ना बिर्याणी मसाला टाकायचा. इथे सुरमईचं सारसुद्धा तयार झालेलं आहे, पाहू शकता. आणि आता साईडला परत बिर्याणीचे इथे वळूया. कोथिंबीर आणि पुदिना वरतून टाकलेला आहे, तळलेला कांदा टाकलेला आहे. आणि आता जो राईस बॉईल करून घेतलेला ना, थंड झालेला आहे अगदी, बासमती राईस आहे हा दावतचा, आणि तोसुद्धा मी टाकून घेतला आहे. वरतून कांदा टाकला आहे आणि कोथिंबीर पुदिना वगैरे टाकलेलं आहे. साईडून तेल सोडलेलं आहे. जर चिकन असतं तर मी तूप सोडते. मी फ्राय करण्यासोबत माझ्या चपात्यासुद्धा झालेल्या आहेत. आणि इथे टिफिन आता मी पॅक करायला घेतलेला आहे. चपाती आहे कारण की भाकरी करायला तेवढा वेळ नव्हता ना, म्हणून चपात्याच करून घेतला फटाफट. तर ही जी कोळंबी मसाल्याची रेसिपी आहे ना, मी आधीसुद्धा शेअर केलेली आहे. ही सालीसकट कोळंबी आहे ना, खायला खूपच म्हणजे खूप टेस्टी लागते. ट्राय करा तुम्हीसुद्धा. तुमचा मार्गशीर्ष नाही आहे त्यांनी नक्की ट्राय करा आणि मला रिव्ह्यू द्या. आता माझा काही मार्गशीर्ष स्टार्ट झालेला आहे, त्यामुळे आता 1 महिना तरी माझ्याकडे नॉनव्हेज रेसिपी नसणार आहेत. तर इथे सुरमई फ्राय आहे आणि कोळंबीचा बिर्याणी राईस आहे झटपटवाला. कोळंबी सार आहे. थोड्याशा छोट्याशा भुकेसाठी ना मेथीचा लाडू आहे. तर इथे आजचा टिफिन रेडी झालेला आहे हजबंडचा, कारण की त्यांच्या ऑफिसमध्ये नॉनव्हेज अलाव आहे, माझ्या ऑफिसमध्ये नाही आहे. हे सर्व आवरून मी निघाले माझ्या ऑफिसला रेग्युलरप्रमाणे. आणि खूप छान असं ऊन पडलेलं आहे. माझ्या टिफिन बॉक्समधल्या ना बहुतेक अशा रेसिपीज आहेत त्या बऱ्याच ताईंना शेअर करायच्या आहेत, पण काय ना टायमामुळे मी जरा मागे पुढे होते. लवकरच तुमच्यासोबत एक ना एक रोजची मी रेसिपी शेअर करत जाईन. तर आजचा व्लॉग इथेच एंड होतो आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फेसबुकवाले फॉलो करा. बाय, टेक केअर.